brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मला जखम झालेली, रक्त माझ्या हातातनं आलेलं, माझ्या अंगावर कपड्यांवर रक्त सांडलेलं, आमचे जे सदस्य माझ्याबरोबर होते, मांडवे, संदीप मांडवे, त्यांचे शर्ट फाडून त्यांच्या अंगावर रक्त लागलेलं, जेव्हा अक्षरशः आमच्याशी पोलिसांनी साध्या वेशातल्या झटापटी केली. म्हणजे 10 पोलीस मला ओढत होते, 2 ह्या दंडाला, 2 त्या दंडाला, 2 पायाला, 2 कमरेला. खासदार नितीन काका पाटील पडले खाली, आमदार मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली. मी 40 वर्ष राजकारणात आहे, 1986 सालापासून मी राजकारणात आहे. कधीच पोलिसांकडनं लोकप्रतिनिधींना अशी हातापायी कधीच झाली नव्हती सातारा जिल्ह्यामध्ये. की सातारचे SP अक्षरशः त्या दिवशी घरगाड्यासारखं वागले. अक्षरशः घरगडी हाच शब्द त्याला योग्य आहे. मला जखम झालेली, रक्त माझ्या हातातनं आलेलं, माझ्या अंगावर कपड्यांवर रक्त सांडलेलं, आमचे जे सदस्य माझ्याबरोबर होते, मांडवे, संदीप मांडवे, त्यांचे शर्ट फाडून त्यांच्या अंगावर रक्त लागलेलं जेव्हा वाहिन्यांवरनं माननीय शिंदे साहेबांना कळालं, तेव्हा त्यांचा मला फोन आला. त्यांनी मला सांगितलं, स्वतःची काळजी घ्या, एवढं जर लागलं असेल तर त्याच्यावर उपचार करा. मतदान कक्ष 5-10 मीटरवर राहिला. मी तिथं होतो, मंत्री महोदय मकरंद पाटील होते, आमदार शशिकांत शिंदे होते, खासदार नितीन पाटील काका होते. अक्षरशः आमच्याशी पोलिसांनी साध्या वेशातल्या झटापटी केली. म्हणजे 10 पोलीस मला ओढत होते, 2 ह्या दंडाला, 2 त्या दंडाला, 2 पायाला, 2 कमरेला. म्हणजे जे सदस्य माझ्याबरोबर सांगत होते की आम्हाला आज जायचंय मतदानाला. एका बाजूला 302 मधले आरोपी जे जेलमध्ये असतात त्यांना आपण मतदानासाठी, कुठलंही मतदान असू द्या, आणतो मतदानाच्या ठिकाणी. आणि इथं मतदानाला निघालेले 2 सदस्य आमच्या जवळनं अगदी आम्हाला धक्काबुक्की करून मला लागलं सुद्धा. त्या दिवशी जखम झाली. खासदार नितीन काका पाटील पडले खाली, आमदार मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली. म्हणजे मंत्री महोदय मकरंद पाटलांना, म्हणजे 2 मंत्री, 1 आमदार, 1 खासदार. पोलीस अक्षरशः, म्हणजे काय शब्द नाहीत त्या पोलिसांच्या कृतीबद्दल बोलायला. मी 40 वर्ष राजकारणात आहे, 1986 सालापासून मी राजकारणात आहे. कधीच पोलिसांकडनं लोकप्रतिनिधींना अशी हातापायी कधीच झाली नव्हती सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्हा सुसंस्कृत जिल्हा आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई, स्वर्गीय वसंतदादा पाटील या नेत्यांचा जिल्हा तो आहे. कधीच आम्ही एकमेकांच्या विरोधात राजकीय बोललो, राजकीय एकमेकांची सदस्य फोडाफोडी केली. पण अशा पद्धतीनं 2 कॅबिनेट मंत्री, 1 खासदार, 1 आमदार, पोलीस बळाचा वापर, 100 पोलीस साध्या वेशातले. म्हणजे मी परत आज सांगेन की सातारचे SP अक्षरशः त्या दिवशी घरगाड्यासारखं वागले. अक्षरशः घरगडी हाच शब्द त्याला योग्य आहे. म्हणजे कशाची तिने तमा बाळगली नाही. ते सन्मान्य सदस्य संदीप मांडवे म्हणतायत की अरे पालकमंत्री इथं आहेत, आबा मंत्री इथं आहेत. काही तिने त्यांच्या सैतान अंगात शिरल्यासारखा त्या पोलिसांनी अगदी समोरनं महिला पोलीस काटे आडव्या लावून आम्हाला ढकलत होते मागं, आणि मागनं पुरुष पोलीस हाताला, दंडाला, पायाला धरून आम्हाला ओढत होते. अक्षरशः फरफटत नेला आम्हाला. पोलीस आता काय तुम्हाला सांगू साहेब, एक व्यक्ती माझ्यासारखा, बरं माझी शरीरयष्टी बघा, इतका साधा सुद्धा माणूस मी, काय असं धनदांगडा बी नाही. 10 पोलीस ओढतात, हे अजून दुखतंय. ही तर 4-4 जणांनी धरलं दोन्ही बाजूला आणि फरफटत नेलं. काय अवस्था करायची राव. म्हणजे आता हे असं बोलणं माध्यमांपुढे योग्य नाही. पण ही काय म्हणजे ह्याला हे धाडस नाही ना साध्या पोलिसांचं तिथं राहून असं करायचं. एवढा बळ, एवढं धाडस, एवढं पोलिसांच्यात कुणामुळं आलं पाठबळ त्यांना, ह्याचाही विचार झाला पाहिजे.